पोटात गोळा आला, तो परत नको, म्हणजे मी परत चुकू शकते आणि आता परत असं होऊ शकतं की जाऊ दे झालं, पण त्यांनी मला ती परत करायला लावली. तसं नाटक घरात न उठून माणूस 500 रुपये देऊन मी नाटक बघायला गेलो, त्यामुळे त्याला कायम एक वेगळी किंमत आहे आणि ती कायम राहणार. किती वेब सिरीज येऊ देत, काही येऊ देत. हजीरपणा वाढलाय अगदी, की की सगळ्यांना नाचायचंय, सगळ्यांना सगळं करायचंय, मग बघणार कोण आहे? आणि मी जाहीर बोलते हे, म्हणजे त्यामुळे मी बऱ्याचशा लोकांना आवडतही नाही. फटकल मारून मी रडायला नाही बसू शकत. मला रडायला आलं तरी हाय हाय, कशी आहेस? नाही, मस्त एकदम. आणि सध्या काय चाललंय? सध्या म्हणजे आधीचे जे बसवलेले कार्यक्रम आहेत ते चालूच आहेत. म्हणजे राम मंदिराच्या उभारणीमुळे गीत रामायण आहेच, त्याचे खूप प्रयोग चाललेत. आणि भोपाळला आत्ता त्यांचा तुलसीदास महोत्सव होता, त्यामुळे संत तुलसीदासांवर एक रामाचा कार्यक्रम केला, तो आहे चालू. भगवती नावाची एक नवीन कॉन्सेप्ट मी आत्ता केली आहे. म्हणजे हिंदू देवी ज्या आपल्या आहेत की आपण नेहमी त्यांना पूजतो. म्हणजे आपण काय त्यांना लक्ष्मी म्हटलं की आपण लक्ष्मीपूजन करतो, किंवा सरस्वती म्हणलं की विद्येची देवता, म्हणजे मग शाळेमध्ये आपण तिचं पूजन करतो. दुर्गा, पार्वतीचं तर बरेच वेळेला आपण शंकराची पत्नी किंवा गणपतीची आई. पार्वती इंडिव्हिज्युअली फार कमी वेळेला आपण म्हणजे लास्य अंग नृत्यातलं आणि असं एक जुजबी बोललं जातं. पण मला असं मनात विचार आला की हा तिघींचंही काहीतरी पर्सनल आयुष्य असेल. येस, ऑफकोर्स. तर त्यांच्या पर्सनल आयुष्यावर आणि सप्तमातृका एक कॉन्सेप्ट घेऊन हिंदू देवींवर एक कार्यक्रम केला. वा, मस्त. सावरकरांवर आत्तामध्ये मी एक कार्यक्रम केला, ज्याच्यामध्ये खूप वेळा असं होतं की सावरकर म्हटलं तर बोलणं किंवा जाज्वल्य बोलणं, त्यांचं लिखाण, त्यांच्या कविता, पण नृत्यातनं सावरकर फार कमी वेळेला मांडले जातात. आणि त्यांचं एक जी आरती आहे ती, किंवा अशा 2-3च गोष्टी केल्या जातात. तर मला असं वाटलं की ओव्हरऑल त्यांनी कमला लिहिली त्यांच्या सश्रम कारावासामध्ये, आणि ते कसा त्यांनी त्यावेळेस विचार केला असेल, आणि किती कोमल हृदयाचा माणूस हा, आणि त्यांची ती एक बाजू फार कमाल आहे. आणि म्हणून ती नृत्यातनं मांडावीशी वाटली, त्यामुळे सावरकर केले. आणि बऱ्याच गोष्टींवर सध्या काम चाललं आहे माझं. जसं आपण पुढे काम करत जातो तसं मला असं वाटतं की आपण मागे मागे पण येत असतो. म्हणजे परत रूट्सकडे जावं असं वाटतं की जिथनं आपण शिकायला सुरुवात केली आहे. म्हणजे आत्ताच मी अश्विनीताईंची एक मुलाखत ऐकत होते, तर त्यांनी असं म्हटलं की मी जेव्हा पहिलं बंदिशींचं पुस्तक लिहिलं आणि मी किशोरीताईंना बोलवायला गेले की तुम्ही पुस्तकाच्या प्रकाशनाला या, तर त्यावेळेला मी येईन प्रकाशनाला, पण साथ आपण का म्हणतो, रे आपण का म्हणतो, सा म्हणजे काय, रे म्हणजे काय, ह्याचा विचार केलाच ना. आणि त्या म्हणाल्या की तसंच माझी आई पण म्हणाली की ते बंदिशी ठीक आहे, पण तुझं रागाचं तुझं रागाशी जे नातं आहे ते तुटत नाही आहे ना गाताना, अभ्यास करण्याच्या भानगडीत. तर असं बरेचदा म्हणजे मलाही वाटतं की वेगवेगळे विषय नृत्यातनं मांडणं ही याची जोरदार घोडदौड चालू असताना काहीतरी आपण जे पहिलं नातं होतं ते तुटत नाही आहे ना. परत एकदा विचार करावा की आपण का सुरू केलं नृत्य, आपण का नाचतो, त्याला पढंत का असतं, त्याला साथ का असते, तबल्याची, पेटीची, गायनाची साथ का असते, ती आवश्यक आहे का अनावश्यक आहे, कथ्थक ही एक स्वायत्त कला आहे का, म्हणजे ती अतिशय इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट आर्ट फॉर्म आहे का, त्याला ह्या सगळ्या अकंपनीमेंटची मॅन्डेटरीली गरज आहे, ह्या सगळ्याचा विचार मी आत्ता सुरू केला आहे. ओके. मला असंही वाटतं की कथ्थक नृत्यामध्ये 2 भाग असतात, भावअंग आणि तालअंग. तर तालअंग हे नृत्तांग म्हणतात ज्याला, की ज्याच्यामध्ये बोल आहेत, ज्याच्यामध्ये म्हणजे मी काय म्हणतो आपण, का हे तर साहेब भाव आहे, बरोबर. पण त्या केट्या धाऱ्यात भाव नाही आहे. मग हा काय फरक आहे, मग मागे मी काय विचार करते. तर ताल अंग करताना मागे एक नर्तक काय विचार करत असतो, एक्झॅक्टली त्या क्षणाला तो कोण असतो, असा काहीतरी सध्या माझा विचार आहे अभ्यास करण्याचा. ओ वा. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे असा पण मला एकदा मी द्रौपदी चिरहरण करत होते,
वस्त्रहरण परफॉर्म करत होते. आणि करता करता मला इतकं स्टेजवर रडायला यायला लागलं. मी वेड्यासारखीच, म्हणजे ॲक्च्युली काहीतरी माझ्याबरोबर होतं असं मला खूपच रडायला यायला लागलं. आणि वरदा गोडबोले, माझी मैत्रीण, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका, ती आली होती कार्यक्रमाला. आणि ती येऊन मला म्हणाली की फार सुंदर होतं आहे सोनिया वगैरे, खूप छान होतं आहे असं. पण म्हणाली की द्रौपदी करताना नृत्य म्हटलं की एक स्टायलाइज्ड बॉडी लँग्वेज अपेक्षित आहे. म्हणजे भाव आतनं निर्माण होतात तेच, ते काही त्यात काही फरक नाही. पण नाटक आणि नृत्यामध्ये फरक आहे. तर तुझी द्रौपदी करता करता ती नाटकात कधी गेली कळलं नाही. ओ बर. असं ती मला म्हणाली. तर मी म्हटलं की कल्पना आहे मला तू काय म्हणतेस त्याची, पण मग का नाही. तर ती म्हटली पण का हो, तू नृत्य सादर करतेयस तर तू नृत्याच्या बाउंड्रीला क्रॉस करू नकोस. देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन अभिनय इन नृत्य आणि अभिनय इन नाटक. नाटक हे वास्तववादी असतं, नृत्य हे अभिजातता आहे, त्याला एक इमॅजिनेशन आहे, त्याला एक म्हणजे एक स्टायलाइज्ड आहे, म्हणजे शास्त्रशुद्ध शैलीबद्ध प्रेझेंटेशन. बरोबर. आणि ते नृत्याच्या प्रत्येक शैलीनुसार बदलत पण जातं, थोडं थोडं जातं. काय तर त्याच्यामुळे त्याला एक नियम आहे, त्याला एक म्हणजे मला फटकल मारून मी रडायला नाही बसू शकत. मला रडायला आलं तरी मी द्रौपदी आहे आणि मला म्हणजे थोडं जास्ती ह्याच्यापेक्षा, पण सैरावेरा मी पळू नाही शकत. किंवा अर्थात मी तसं नव्हतं त्या परफॉर्मन्समध्ये केलं, इट वॉज रिअली कंपोज्ड, पण तरीसुद्धा तिची कमेंट मला एवढी ब्रिलियंट वाटली. आणि मला असं वाटलं की ह्या गोष्टीवर विचार व्हायला पाहिजे, की म्हणजे माझा व्हायला पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टींवर अभ्यास असं सध्या माझं चाललंय. खूप मोठं झालं का उत्तर? नाही, अजिबात नाही. फार इंटरेस्टिंग होतं रादर हे उत्तर. कलेवरती सगळेच प्रेम करणारे आणि तुम्ही दोघं स्वतः कलाकार आहात, तर तुला काय वाटतं की तुझ्या कलेने तुला काय दिलं ह्या सगळ्या काळामध्ये? कला तुम्हाला सुंदरच जग बघायला शिकवतं ना. जग सुंदर आहे याच्यावर विश्वास ठेवायला भाग पडतं कला. त्यामुळे तुम्ही जेव्हा असं भेसूर जग बघता तेव्हा तुम्ही कलेचाच आधार घेता त्यातली सुंदरता शोधण्यासाठी बेसिकली. त्यामुळे मी काम नाही थांबवलं एकही दिवस, नॉट अ सिंगल डे. 3 महिने मी काम करत नव्हते, म्हणजे मी परफॉर्म करत नव्हते, कारण मला त्याच्याबरोबरच राहायला लागत होतं. पण बाकी सगळं चालू होतं. माझी जी काही इन्स्टिट्यूट आहे, एव्हरीथिंग वॉज चालू होतं, म्हणजे रुटीन त्याचं चालू होतं. आणि त्यांनी मला असं म्हणलं की अगं सोनिया, मला अजून खूप चांगलं काम करायचं आहे, माझा अजून ड्रीम रोल मी केलेलाच नाही आहे, त्यामुळे असं होऊच शकत नाही माझ्या बाबतीत, तर मी करणार ते. सो तेव्हा हे म्हणत असताना असं वाटायचं की नाही मी आणि कलेपेक्षा ना म्हणजे देवावर आमच्या दोघांची श्रद्धा आहे ती जास्ती वाढली. कारण असं काही जण म्हणतात ना, म्हणजे काही करत असतील लोक, मी काही कोणाचा अनादर नाही करत आहे, पण आम्ही तेव्हा भीमसेन ऐकायचो, तर असं आम्ही काही नाही केलं. कारण ती तशी स्टेजच नव्हती, म्हणजे काही आवाज नको वाटायचा. वाटलं तर नामस्मरणच त्यांनी ऐकलं. आणि देवावरची श्रद्धा माझी पूर्ण होतीच, माझी आता पूर्णच बसली. म्हणजे की काहीतरी एक शक्ती आहे, तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, पण ती आहे. आणि ती तुम्हाला ती तुमच्याबरोबर असते. आणि एवढं मला नक्की माहिती आहे की तुम्ही जर कोणाचं काही वाईट केलं नसेल, अतुलनी आजपर्यंत कधीही खोटं वागला नाही, कुठल्याही प्रोड्युसरला फसवलं नाही, कधीही कोणाचं नुकसान पैशाचं होईल असं वागला नाही, बाता मारल्या नाहीत, मोठी मोठी चित्र दाखवली नाहीत, कोणाशी आउट ऑफ द वे जाऊन खोटं चांगलं पण नाही वागला तो. त्यामुळे या सगळ्या सच्चाईचं एक बक्षीस तर बनतं ना, त्यामुळे ते त्याला मिळणारच होतं. आणि ते सगळं उभं राहिलं. सो तिथेच देव असतो सगळा, असं मला वाटतं. की तुम्ही हे सगळं करत असता, ही पूजा अर्चाच असते, इतकं चांगलं वागत असता ती. त्यामुळे ती सख्य भक्ती कायम त्यांनी केलेली असल्यामुळे. या कलेच्या बरोबरच कलेसाठी तुम्हाला जे कला शिकवतात, कलेवरती प्रेम करायला शिकवतात, ते सगळे गुरु सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. तुझ्या सगळ्याच गुरूंबद्दल ऐकायला आवडेल.
मला पहिली जी माझी शिक्षिका पहिलं जिने मला शिकवलं, शिक्षिका अशासाठी मी म्हणते कारण गुरु कॉन्सेप्ट तेव्हा कळत नव्हती, बरोबर. खरंच नव्हती. आता इतकं सहज म्हणतात गुरु वगैरे, असं गुरु असं. मला फार गंमत वाटते की असं इतकं नाही आहे ते सोपं आणि इतकं कुणी कुणाला, मी स्वतःला अजून म्हणत नाही. मला लोक म्हणतात गुरु सोनिया परसराव, नका म्हणू. गुरु कुठलं काढलंय? गुरु म्हणजे ज्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. मला नाही येत देता. मला अजूनही एखादा क्लिष्ट क्लासिकलमधला प्रश्न विचारला तर मला असं वाटतं बापरे मला नाही असं उत्तर माहिती, त्यामुळे मी गुरुजींना विचारते, मग सांगते. म्हणजे तुम्ही कुठले गुरु? ते असं काही नाही. तर त्यामुळे ती मला शिकवायची, पण अतिशय प्रेमाने. तिने, मी पहिले भरतनाट्यम शिकले हो. पूनमताईकडे. तर खूप चांगलं तिने शिकवलं, कसं खरेपणा, वावर, आणि तुम्ही कसं स्वतःला ठेवलं पाहिजे, विचार काय केला पाहिजे. ती तर जेवायचं काय, कुठल्या भाज्या खायच्या हे पण आम्हाला तेव्हा शिकवायची. ओ. तुमचे दात स्वच्छ असले पाहिजे, जीभ स्वच्छ असली पाहिजे. डान्सरची कधी तुम्ही देवी म्हणून जीभ दाखवता, मग स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे असे किती आता छोटी आणि पण किती जेन्युइन कन्सेप्ट आहे. त्यामुळे लहानपणापासून या सगळ्या गोष्टी तिने अशा, पालकत्व जे मी मगाशी म्हटलं की विद्यार्थिनीचं पालकत्व, हुक लाव, असा कसा हुक सुटलाय, अशी एक वेणी इकडे, एक वेणी अशी कशी, नीट वेणी घाल. सो छोट्या छोट्या गोष्टींना एक पर्सनॅलिटी बनत असते. तशी ती गुरु होती माझी. आणि तिने एक ठराविक शिकल्यानंतर मला म्हणाली की आता मी तुला नाही शिकवू शकत, तुला दुसरीकडे गेलं पाहिजे. सो हाच गुरु की ज्याला असं वाटतं की मी नाही तर काय, मी बरं आहे चाललंय ना, मी तिच्याकडे शिकवायला पण लागले होते. ओ. तिने जर मला कधीच सांगितलं नसतं तर काय, मी तिच्याकडे शिकवत राहिले असते आणि शिक्षिका झाले असते फक्त. ती म्हणली नाही, तुझं ध्येय परफॉर्मर म्हणून असलं पाहिजे आणि हे पुढचं नाही मी तुला शिकवू शकते, दुसरीकडे जा. मग मी डॉक्टर मंजिरी देवांकडे, त्यांच्याकडे विधिवत कथ्थक शिकले. म्हणजे अलंकारपर्यंत मी जे शिकायला पाहिजे, ताल, अभ्यास, त्यातला सगळं ते त्यांच्याकडे शिकले. आणि त्यानंतर म्हणतो ना की खऱ्या अर्थी गुरु मला लाभला तो म्हणजे पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर. म्हणजे आमच्या बाई मंजिरी देवच म्हणतात की महासागर आहे, तू फार भाग्यवान आहेस की महासागरात आहेस. हां, ते मला म्हणले की मी तुला आधी ऐकीन मग ठरवीन, असं मला म्हणाले. तर मी म्हटलं की यांचं बहुतेक काहीतरी कन्फ्युजन होतं आहे. मी म्हटलं की गुरुजी मी गायिका नाही, मी नर्तिका नाही. मला माहिती आहे तू कोण आहेस, तू ये, मी ऐकीन म्हणजे पाय ऐकीन, तुला सांगतोय, पायाचा साऊंड. तरी तो ऐकला आणि मला म्हणले बरं ते पण असं म्हणजे करत राहायला लावायचं असं नाही. तो इतका त्याच्यामध्ये सज्जनपणा आहे त्या सगळ्यातच. 1-2 मिनटं झाला त्यांनी म्हणले बस, आणि वही काढली आणि मला असे 10 पलटे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले. तो अल्टिमेट दिवस होता माझ्या आयुष्यातला की इतका चांगला, इतका तालयोगी म्हणतात त्यांना. कारण तालातलं शेवटचं नाव आत्ताचं, म्हणजे आत्ता सद्य परिस्थिती की कुठलंही काहीही, आणि त्याच्या म्हणतात ना प्रत्येक प्रश्नाला 7 थर असतात मागे आणि पुढे. त्या 7ही थरांचं जो उत्तर देऊ शकतो तो गुरु. ह्याच्या मागे का, मग त्याच्या मागे का, मग तरी पण का, असं जे आहे ते आमच्या गुरुजींकडे आहे. आणि ते भयंकर कॉन्टेम्पररी आहेत असं मला वाटतं की आत्ताच्या जगात त्यांना माहिती आहे की कसं वावरलं पाहिजे, आणि तरी सत्यता आणि त्याची प्युरिटी आणि ते कसं जपलं पाहिजे. म्हणजे माझा एक किस्सा सांगते. त्यांच्याकडे मी शिकायला लागल्यानंतर एक कार्यक्रम केला मी. अशी कुठल्या घराणेदार शैलीदार असं खूप शिकले नाही का, शिकले आता मला काही सांगता म्हणजे माहीत नाही मला काय म्हणायचं, कारण थोडी ही सगळी धाडसाची विधानं असतात. पण एनिवे मी नाटकात काम करत असल्यामुळे माझी थोडी बॉडी लँग्वेज थोडी बिनधास्त, म्हणजे नाटकात करत होते म्हणून असं नाही. मला असं वाटतं की माणसानी स्वच्छ आणि खरं असलं पाहिजे. तर 2 बंदिशींच्या मध्ये जर समजा मी एखादी गोष्ट पढंत केली की धातिकतिट धा ती कतिट धातिकतिट धा धातिकतिट धा धातिकतिट धा दिन दिन ना ना दिन दिन ना दिन दिन ना कधी एक बंदिश सादर करते, असं मी जर म्हटलं तर तिथे एक असं एक अशी हवा पसरली की फार कॅज्युअल वॉक आहे 2 बंदिशींच्या मध्ये. म्हणजे धा दिन दिन धा दिन दिन दा. आता बघा असं मी नाही बोलत, मला पटत नाही. कारण छान दिसत असेल मला नाही, कारण मला असं नाही म्हणायचं आहे. म्हणजे मला
आता घ्या असं मी म्हणणार नाही, पण आता बघा नॉर्मल बोलू शकता तुम्ही. मला असं वाटतं की तर तुम्ही सामान्य लोकांच्या जवळ जाल हृदयाशी. नक्कीच. नाही तर अनेक लोकांना असं वाटतं की हे आम्हाला ते काही कळत नाही ना, आम्ही ते बघत नाही, कारण की तुम्ही कनेक्टच होत नाही त्यांच्याशी बोलताना. आणि हे आमच्या गुरुजींना ऑब्व्हियसली माहिती आहे. त्यामुळे ती अशी हवा उठल्यावर ते मला त्यांनी सांगितले की काही लोक वावर बघतात, त्यांना वावर बघू देत, तू बंदिशी नाच. जसं तू आता गीतारामायणाचा किंवा ज्या अनेक वेगवेगळ्या विषयांचा उल्लेख केलास, तर सोनिया परजुरे ही आम्हाला एक कोरिओग्राफर म्हणून माहिती आहे, म्हणजे बहुतांश लोकांना. पण जे कोर कथ्थक बघायला जातात त्यांना फार असे फार कमी लोक आहेत की ज्यांना माहिती आहे की तू फार वेगवेगळ्या विषयांवरती काम केलंयस. याच्यावर मी एक विधान करतेच आता. कोर करणारे जे आहेत ना ते बघायला येत नाहीत. ते कोर पण बघायला येत नाहीत आणि ते बॅले पण बघायला येत नाहीत. हा माझी तक्रार, खंत, खेद हा सगळा आहे आमच्या फील्डविषयी. म्हणजे ते मला जर बोलवलं तर मी जाईन बघायला एखादं प्रोडक्शन आपलं म्हणून मी जे पहिलं स्टेटमेंट केलं की त्यांनी 3 वर्ष नाटक केलं पाहिजे. कारण नाटकामध्ये जो मोकळेपणा आहे, आज मला ह्याचं नाटक आवडलं तर मी बोलवण्याची वाट नाही बघणार की अच्छा अतुल परजुरेचं नाटक आहे, मग बघू तो बोलवेल मग मी जाईल. विक्रम काका पण उठून नाटकाला जात होता, प्रभावळकर उठून नाटकाला जातात, मोहन आगाशे जातात, सगळी मोठी मंडळी, रोहिणीताई एकमेकांचं नाटक बघतात. तिथे कुठेही इगो ॲड येत नाही. ती थोडी गडबड आहे या फील्डची की बघत नाहीत दुसऱ्याचं काम. त्यामुळे माहितीच नाही काय काय होतं ते. कारण आत्ता काय झालं आहे की क्लास काढतात, ते चालतातही. हो. मग साधारण 100 विद्यार्थिनी होतात 5-6 वर्षात. मग 100 विद्यार्थिनींचे किमान 4 नातेवाईक, 400 लोक होतात. एक कार्यक्रम पण होतो, जागा बुक करता येते, गाणी अवेलेबल असतात, तबलापेटींना पण इतके आता विद्यार्थी आहेत की अवेलेबिलिटी आहे, कार्यक्रम पण होतो. त्यामुळे त्याचा अभिजाततेशी, त्याचा क्रिएटिव्हिटीशी, त्याचा सगळ्या ह्या संस्काराशी किती संबंध आहे माहीत नाही. त्यामुळे म्हणून त्यांना माहीत नाही आहे की ज्यांना माहीत नाही त्यांनी बघितलेलंच नाही आहे. माझे यूट्यूबवर 10 परफॉर्मन्सेस आहेत. माझा फिरदोस्त आहे, माझा राजताल आहे, माझा 3 ताल आहे, माझा रूपक आहे, माझा पंचम सवारी आहे. गुरुजींच्या आशीर्वादाने इतके 5 वेगवेगळे ताल माझे यूट्यूबवर अवेलेबल आहेत. फक्त हार्डकोर 1.5 तासाचं क्लासिकल, जिथे भावांगाचं एक आ पण नाही आहे. नाही आहे, फक्त नृत्यांग आहे. पण आणि माझं असंही म्हणणं आहे की माहिती असूनही माहीत नाही आहे म्हणणारी पण लोक आहेत. आणि मी जाहीर बोलते हे, म्हणजे त्यामुळे मी बऱ्याचशा लोकांना आवडतही नाही. खरंच आहे, पण नको आवडू देत. पण मला माहिती आहे की मी हे कशासाठी म्हणते आहे. कधीतरी त्यांच्या पुढच्या मुलींना कळेल की मी माझ्याच एका कार्यक्रमामध्ये एकदा असं म्हटलं होतं की का माहीत नाही आहे तुम्हाला रोहिणीताई काय करायच्या. रोहिणीताई त्या काळामध्ये म्हणजे मला म्हणायचं की बदल घडवून आणणारी महाराष्ट्रात एक कथ्थक नर्तिका. पण त्यांचे आत्ताच्या कुठल्याही कथ्थक करणाऱ्या मुलीला रोहिणीताईंचे गाजलेले 5 आयटम्स माहिती आहेत का? नाही माहिती. का नाही माहिती? बालगंधर्वांची नाटकं माहिती आहेत ना, त्यांची गाणी माहिती आहेत ना, नाही का? आपल्याला चांगल्या नटाची 5 डॉक्टर लागूंची 5 नाटकं सांगता येतात नाटकाच्या विद्यार्थ्यांना. मग रोहिणीताईंचं काम का तुम्हाला माहीत नाही आहे? मग रोहिणीताईंचं माहीत नाही म्हणजे मी पण कधीतरी 80 वर्षाची होईल, मग माझंही नसेलच कदाचित माहिती. मग ते माहिती होण्यासाठी माझा हा झगडा आहे आज. का माहीत नाही डॉक्टर शमा भट यांचं काम, तुम्हाला सुचिताताई भिडेंचं काम का, गोपीजींचं काम का माहीत नाही? की 5 म्हणजे ते एक डान्सर होते ही माहिती झाली. पण गोपीजींचं मला पुतनावध आवडायचा किंवा ते मी बघितलं, मला असं का तुम्हाला माहीत नाही? कारण तुम्ही बघतच नाहीत लोकांचं जाऊन, तुम्ही बघत नाही. त्यामुळे तुम्हाला आत्ता मी परीक्षेला एक प्रश्न विचारला की शैली दाखवा एखाद्या नर्तकाची, कोणालाही दाखवता येत नाही कारण माहितीच नाही. दुसऱ्याची शैलीची नक्कल करायला ती पाहावी लागते 10 वेळा. सो ही खंत आहे माझी. म्हणजे कथककडे बघताना एक वेगळा दृष्टिकोन असतो की हां, अरे आम्हाला बॉलिवूडमध्ये त्याची झलक बघायला मिळते कथकची, पण आम्हीहून असं प्रेक्षक म्हणून कथक बघायला जातो किंवा त्याचा आस्वाद घेतो, असं व्हावं ह्याच्यासाठी तू काय सांगशील?
असं व्हावं असं मला वाटतं. ॲज वेल ॲज मला असं वाटतं की सगळ्या कला ह्या म्हणजे ती काय म्हणतो आपण मासेससाठी कधीच नव्हती कला. कुठलीही अभिजात कला ही मासेससाठी तुम्हाला कळल्यावरच ती मासेससाठी पण होते. कधी होते की तो कलाकार म्हणजे तो अशा लेवलला नेऊन ठेवतो की मग म्हणजे म्हणतात मी ताजमहाल आवडतोच आपल्याला, आपल्याला कुठे कारागिरी येते, पण ताजमहाल अरे क्या बात आहे असंच होतं ना. तसं पंडित रविशंकरांचं ऐकलं, अरे म्हणजे त्या पिएलनी लिहिलं असं ते ट्याव ट्याव काय वाजवत होता कळत नव्हता यार, पण मला कधी एकदा सुमीला भेटतो असं झालं. म्हणजे भाव जागृत झाला. रसनिष्पत्ती ही ज्या कलाकाराला येते त्याला ते करता येतं. संगीतामध्ये गायन वादनापेक्षा नृत्य थोडं कमी पॉप्युलर पहिल्यापासूनच आहे, कारण की गाणं वादन हे तू गाडीत पण ऐकू शकतेस. हो. त्यामुळे तू उठून जरी ऐकायला नाही गेलीस तरी तू अरे माझ्याकडे ना मी गाडी चालू केली की किशोरीताई लावतो. सो तो एक म्हणजे माझ्याकडे खूप कलेक्शन आहे कॅसेट्सचं. मला इतकं छान वाटतं की माझ्याकडे हे सगळं किंवा गुणगुणणं माणसाला सोपं वाटायचं. हो. प्रथम तुला वंदितो आपलं सुद्धा अरे काय मला छान वाटलं गाऊन, मला एकदा परत ऐकायचं असं जे म्हणजे जे आता हळूहळू सगळे नाचायला लागलेत. पण अगेन म्हणजे त्यातला परत फरक असा आहे की पार्टी डान्स करतात लोक, रील करतात, पण असं नाही करत कोणी सुंदर ते असं मला करून बघावं असं वाटतं, असं नाही होत. सो हा बेसिकच फरक आहे. हजीरपणा वाढलाय अगदी की की सगळ्यांना नाचायचंय, सगळ्यांना सगळं करायचंय, मग बघणार कोण आहे असं मला वाटतं. बरोबर. हो की नाही. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की मी काय करते, म्हणून तर हे बॅलेच सुरुवात केली की माझ्या क्लासला फक्त क्लासच्या कार्यक्रमाला आया यायच्या, वडील न्यायचे का नाही ते बघत नाही. अरे बापरे हो का. मग मी बॅले सुरुवात केली आणि मग बॅले बुद्धिबळ वगैरे बघितलं असं अरे बापरे एवढं चांगलं, हे पुढचा कधीही कार्यक्रम असेल तर आम्हाला सांग. असा मी ऑडियन्स आता गोळा केलाय की शरीर नृत्य कलामंदिरचा कार्यक्रम लागला तर ओव्हर पॅक होणार, लोक तिकीट काढून येणार. येस. सो जेव्हा 2000 साली मी कृष्ण बॅले केला मी आणि असं त्यांनी, तेव्हा मी ठरवलं होतं की लोक तिकीट काढून कार्यक्रम बघायला आले पाहिजे. आज गीत रामायणाला 2 लाख रुपये बुकिंग होतंय आपल्याला. वा. मध्ये 25 वर्ष गेली, जाऊ देत, पण हे वर्थ आहे. आणि मी घरातनं उठून जसं नाटक घरातनं उठून माणूस 500 रुपये देऊन मी नाटक बघायला गेलो, त्यामुळे त्याला कायम एक वेगळी किंमत आहे आणि ती कायम राहणार. किती वेबसिरीज येऊ देत, काही येऊ देत, नाटक बघायला तुला घरात चप्पल काढून जरा तयार होऊन गजरा बिजरा घालून उठून जावं लागतं. ती इच्छा निर्माण करायला नाटक बनवायला लागतं आणि तुमची इच्छा होते. तसं नाचाच्या कार्यक्रमांचं व्हावं अशी माझी पूर्ण इच्छा आहे आणि त्यासाठी मी कायम शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार. म्हणून मी म्हणते की नाच शिकणाऱ्या मुलींनी कधी असं म्हणायचं नाही. मी कितीतरी विद्यार्थिनींना सांगते, शिकतात कथ्थक आणि करून दाखवायची वेळ आली की लावणी करतात. हो. म्हणजे तुम्ही जे शास्त्र शिकता त्याच्यावर तुमचाच विश्वास नाही मुळात, लमून समोरचा कसा ठेवणार. बरोबर. मी अमेरिकेला पहिली कॉन्सर्ट केली तेव्हा मला तरी झालं की एक लावणी नंतर तुम्ही करा. म्हटलं नाही हो, कदाचित माझा अमेरिकेचा दौरा कॅन्सल झाला असता. मी म्हटलं असतं की चालेल 2 वर्षांनी मी अमेरिकेला येईन, पण तो जर मी मोह ठेवला असता की अरे बापरे माझं कॅन्सल होतं का बरं मी करते एक लावणी, असं नसतं. पण तुम्ही तुमच्या त्या शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र करायचं आणि बरोबर ठरेल ना असं घरातल्यांनाच वाटत राहायचं, याला काही अर्थ नाही ना असं. सो ते केलं पाहिजे आणि ते मी रुजवण्याचा प्रयत्न करते. वा. तुला एखादी अशी दाद आठवते का, म्हणजे प्रेक्षकांकडून आलेली किंवा गुरूंकडून आलेली? एखादी नसेल म्हणजे ऍक्च्युअली खूप असतील. एक त्यांचा अनुभव सांगते मी. एक कार्यक्रम होता माझा आणि अनागत म्हणून एक बंदिश असते, म्हणजे ती समेच्या आधी समेवर येते बंदिश. कठीण होती ती बंदिश माझ्यासाठी तेव्हा, आणि ती मी केली आणि चुकली. गुरुजी बसले होते समोर आणि लोकांना नाही कळली. लोकांनी ह्या टाळ्या वाजवल्या, टाळ्यांचा कडकडाट, आणि म्हटलं चुकली आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. माझे डेअरिंगच नाही गुरुजींकडे बघण्याचं. आणि गुरुजींकडे मी असं हळूच बघितलं, त्यांनी असं केलं, परत. पोटात गोळा आला, तो परत नको, म्हणजे मी परत चुकू शकते आणि आता परत असं होऊ शकतं की आता जाऊ दे झालं.
पण त्यांनी मला ती परत करायला लावली. हो, परत उघडी पड, कदाचित नाही ना, परत उघडी पड. कळेल ना लोकांना आणि तुलाही की तुला येत नाही आहे. ह्या टाळ्या तुझ्या नाही आहेत, या भाषेला टाळ्या आहेत, तुला नाही टाळ्या पडलेल्या ह्या, हे तुला कळू देत. वा, किती छान आहे हे. आणि ह्याच्यात ज्याला छान वाटतं त्याला छान आहे. बरोबर आहे. एका प्रयोगाला मला आठवत आहे की एक पारनेरला मी कार्यक्रम केला होता आणि तो कार्यक्रम झाला आणि खूप गर्दी होती. तर आम्हाला त्याचे आर्टिस्टना असं एस्कॉट करून नेत होते की खूप लोक भेटायला येत होती, गुरुजी पण होते तेव्हा. आणि असं मी जात होते तर त्यांच्या घरात शिरता शिरता अशी एक अशी अशी फाटकी अगदी म्हणजे, आणि त्यांनी असं मला थांबवलं आणि असं गं काय गं तू नाचलीस गं बाय, असं काहीतरी त्यांनी इतकं प्रेमाने केलं. म्हणजे मला असं इतकं प्रेमाने कोणी स्पर्शच मी अनुभवला नव्हता, खरंच सांगते. ऑडियन्स असं इतकं असं तोंड भरून म्हणतो ना तसं. तर म्हटलं हो असं. आणि तेवढ्यात मला कोणीतरी म्हटलं की चला 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 ते तुम्ही येऊ नका असं. मी म्हटलं हो 1 मिनिट मी बोलते तिच्याशी असं. म्हटलं 1 मिनिट, अँड शी वॉज नॉट देअर. आणि खटाक कुठेतरी म्हणजे असं मला झालं की कोण होती ही, म्हणजे काय होतं हे. एवढ्या गर्दीत तिने एवढं सटकणं शक्यच नाही. खूप गर्दीच्या पुढे ती उभी होती आणि मला असं असं केलं असं. हो हो 1 मिनिट आणि नाही. असं मला काहीतरी दैवी वाटलं त्या क्षणी. म्हटलं की परत ये ना, असं असं मला झालं की शिवज तिला असती तिकडे तर बरं झालं असतं. पण खूप चांगला स्पर्श, त्या स्पर्शाने मला खूप ताकद दिली असं. पण हल्ली खूप जण असं म्हणतात की मी एका वेगळ्याच ह्याच्यात अवस्थेत गेले वगैरे, असं ते काही मला सांगता येत नाही. कारण मला असं स्वच्छ वाटतं की मी वेगळ्या अवस्थेत गेलं तर तुम्हाला कळत नाही, ते लोकांना कळतं. त्यामुळे तसे काही क्षण मी सांगू शकत नाही. पण मी आजही एन्जॉय करते, आजही मी खरं जगते. म्हणजे मी एवढं नक्की सांगू शकते की माझा रंगमंचावरचा प्रत्येक क्षण हा 100% खरा असतो. आणि आय सी टू इट टिल दी एंड की तो कधीही खोटा होणार नाही. वा, तिथे मला कोणी म्हणजे मला जर कोणी म्हटलं की ते तुझं जरा काहीतरी उगाच, तर मला घेताच येत नाही मला. कारण मला पूर्णपणे माहिती आहे की मला खोटं नाहीच जगता येत स्टेजवर. एरवी कदाचित मी एखादं वाक्य खोटं बोलेन, पण स्टेजवर नाही. कमाल. मस्त मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. कमाल आणि होता. मलाही खूप आवडलं, तू खूप वेगळं विचारलंस, मला वेगळं बोलायला मिळालं, मला हवं ते बोलायला मिळालं आणि मला बोलायला मिळालं. सगळंच. थँक्यू सो मच. येस, तुला पण थँक्यू सुमित, तुला पण थँक्यू. कलाकाराच्या कलेतला, त्याच्या वागण्या बोलण्यातला सच्चेपणा सोनिया परचुरे बरोबरच्या गप्पातून आपल्याला अनुभवता आला. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, पॉडकास्टचं डबोला या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.